जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद। जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन आपण करतो आहोत। आणि हे चिंतन समर्थांनी असं सांगितलं की या सर्व ग्रंथांच्या मध्ये, सर्व उपनिषदांच्या मध्ये, सर्व शास्त्रांच्या मध्ये, सर्व पुराणांच्या मध्ये, सर्व वेदांच्या मध्ये जे तत्व आणि जे सार सांगितलंय ना, ते रामकृपेनं मी तुला सारं काही सांगण्याचा प्रयत्न केलाय। निष्ठा, आपण निष्ठेवरती बोलत आहोत। मला ती निष्ठा एकदा अनुभवायचीच आहे समर्थ कृपेने। असं साधकाचं ध्येय असावं की आयुष्यामध्ये वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी निष्ठेपासून कधी दूर जाणार नाही। कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागली तरी चालेल, पण माझी निष्ठा समर्थांच्या पासून कधी दूर जाणार नाही। समर्थांच्या पादुका आणि समर्थांची निष्ठा हे माझ्या जीवनाचं, नुसतं जीवनाचं नाही तर ते माझ्या रक्ताचं नातं आहे। अरे समर्थ ते समर्थ आहेत। साधकाला सद्गुरूंच्या कृपेनं एवढंच आत्मविश्वासानं त्यांनी लक्षात ठेवावं, प्रत्येक साधकाने लक्षात ठेवावं, कोणताही कसाही कितीही कुठलाही प्रसंग जीवनामध्ये येऊ द्या, जे प्रसंग येतात ते तुमच्या फक्त कल्याण आणि कल्याणासाठीच येत असतात। फक्त अनुभूती यायला वेळ जातो। अनुभूती घ्यायला तेवढी पात्रताही लागते, तेवढी योग्यता पण असावी लागते। कुठल्याही पात्राने आपली परीक्षा घ्यावी, ती पात्र, त्याची पात्रता, त्याची योग्यता सगळं माहिती असून आपण अशा पात्रांचा विचार करायचा। साधकांसाठी एक दरवाजा जेव्हा बंद होतो तेव्हा सद्गुरू त्याच्यासाठी 10 दरवाजे उघडून त्याला मुक्त संचार करण्यासाठी आशीर्वाद देत असतात। लक्षात ठेवा आपण। आणि हे 10 दरवाजे, अरे कुठल्या दरवाज्यातून जायचं तुला, तुझी अशी अवस्था होईल की तुला ते द्यायला लागतील तेव्हा तुला घेण्यासाठी तुझ्याकडची झोळी बळकट असू दे म्हणजे झालं फक्त बस। ते देत नाही त्याचा अर्थ असा नाही। म्हणून समर्थांनी या ठिकाणी असं म्हटलं की तथापि अवघा दासबोध। सगळा दासबोध जो आहे, तथापि म्हणजे सगळ्या ग्रंथांच्या मध्ये, सगळ्या शास्त्रांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये दासबोध ग्रंथ असा आहे की त्याचा आम्ही दशक फोडून केला विशद। 10 समासांचा एक दशक, असा दशक जो आहे हा दशक फोडून, म्हणजे याचा अर्थ त्याची फोड करून, त्याचं सार काढून, त्याची
साल बाजूला केली अज्ञानाची, विकल्पाची, आणि मग आतला गर दिला हातामध्ये, आतला अमृतमय अशा प्रकारचं फळ दिलं आणि दशक फोडून केला विशद. जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. ज्या दशकांचा अनुवाद जो आहे तो ते त्या दशकामध्ये निवारण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून अशा अखंडपणानं या परमार्थ मार्गावरती वाटचाल करत असताना आपण एक सूत्र लक्षात ठेवा. ते सूत्र असं आहे की आम्ही हे सगळं करत असताना आमच्या मनामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची एक शंका निर्माण होते. आणि ती शंका अशी निर्माण होते की ईश्वर आहे की नाही, ईश्वर या जगामध्ये वावरतोय की नाही, ईश्वराची सत्ता आहे की नाही. ईश्वर आहे की नाही हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. जो प्रश्न निर्माणच होऊ शकत नाही तो आम्ही कशासाठी उगीच त्याचं हे करायचं, प्रदर्शन कशासाठी ते करायचं. ईश्वर आहे की नाही हा प्रश्न निर्माणच होऊ शकत नाही. ईश्वर आहेच आहे. फक्त विचार करायचा असेल तर एवढा एकच करा की तुम्ही आहात की नाही हे पहिल्यांदा पक्क करा. ईश्वर आहे की नाही बघायच्या ह्याच्यात पडू नका फांद्यामध्ये. ईश्वर आहेच. तो ईश्वर आहे की नाही हे म्हणणं सुद्धा ईश्वराच्या अस्तित्वावरच आहे. आणखीन काय, ईश्वर आहे की नाही असं मनामध्ये विचार येणं हे सुद्धा ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय हा विचार सुद्धा मनामध्ये येणं शक्य नाही. इतकं स्वच्छ आहे, इतकं स्पष्ट आहे, इतकं सुंदर तत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून समर्थांच्या या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात अशा प्रकारच्या प्रत्येक दशकामध्ये, प्रत्येक समासामध्ये, प्रत्येक उवीमध्ये ते चिंतन, ते सार आणि ते मांडण्याचा श्रीराम कृपेनं, ईश्वरी कृपेनं, त्यांच्या अधिष्ठानानं आणि त्यांच्या प्रेरणेनं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ईश्वरी कृपा ही या अनुषंगानं आपल्यावरती फळाला आलेली आहे बरं का. दासबोधाच्या रूपानं माझ्यावरती केलेला कृपेचा वर्षाव हा सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव आहे. आणि तो वर्षाव अखंडपणानं चालत राहावा, चालत राहील. आणि चालत राहण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आपण त्यांच्या चरणी विनम्र होऊया आणि त्यांना प्रार्थना करूया की महाराज अशाच प्रकारची गोड आणि सुमधूर फळं या ओवीच्या, दासबोधातील प्रत्येक ओवीच्या माध्यमातून आम्हाला चाखायला मिळू द्या, अशी प्रार्थना समर्थ चरणी करूया. आणि आजचं चिंतन त्यांच्या चरणी, आजचं चिंतन समर्पित करूया. उद्याच्या चिंतनामध्ये समर्थ कोणता विषय आपल्याला सांगतील त्याचं चिंतन आपण करू. जय जय रघुवीर समर्थ.